हाय अनमोल. हाय आरती. चहा गेला. चालेल छान. डायरेक्ट मुद्द्यावर येते मी. किती शिक्षण झालंय तुझं? मी इंजिनियर आहे. आणि तुझं? माझं ग्रॅज्युएशन झालंय. आणि किती सॅलरी आहे तुझी? 40-50 हजार आहे महिना. तुला? मला महिन्याचे 20,000 आहे. तुझं घर स्वतःच आहे ना? नाही, आम्ही आता भाड्यावर राहतो. पण लग्नानंतर स्वतःचं घर घेणार. इनफॅक्ट एवढे सेव्हिंग्स केलेत. तुझं स्वतःचं घर आहे ना? अरे पण लग्न करून मला तुझ्याकडे यायचंय ना, मग त्यासाठी तुझं घर असणं गरजेचं आहे. काय संबंध काय म्हणजे सगळं एक्सपेक्टेशन मुलींचं कसं असतं. स्वतःचं घर असलं पाहिजे, सॅलरी जास्त असली पाहिजे, तू मुंबईत राहायला असलं पाहिजे. आणि आता काय नवीन आई बाबांपेक्षा वेगळं राहायचं, भाऊ बहीण नको, या सगळ्या गोष्टी कशाला. तू जर अरेंज मॅरेज करतेस किंवा मग लव्ह मॅरेज करते, तो मुलगा तुला प्रेम करेल का आणि आई वगैरे सांभाळून घेतील का. तुम्ही त्या व्यक्तीवर किंवा त्या घरच्यांवर राहायला जातात किंवा प्रॉपर्टी वगैरे या गोष्टींसाठी. एवढं एक्सप्रेशन ठेवा ना फक्त. घर नाहीये तर मला नाही जमणार. The other